तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या बुकची प्रस्तावना पाहणार आहोत। तर प्रस्तावना आज आपण कंप्लीट घेणार आहोत। नंतर चॅप्टर 1 चॅप्टर 2 असे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक चॅप्टर घेत येणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते। तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तर चला मग सुरुवात करू त्या प्रस्तावनेला। प्रस्तावना। आधी थोडंसं गरज आहे। खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असे माझे आईवडील मला नेहमी सांगत असत। मी माझ्या मोठ्या बहिणीने जीवनात यशस्वी व्हावं यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं, हेच त्यांच्या पुढे ध्येय होते। 1976 मध्ये मी पदविका मिळवली। त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली। पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते। त्यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली। त्यांच्या जीवनातील तो यशाचा मुकुटमणी होता। आमच्या मास्टर प्लॅनप्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीने नोकरी देऊ केली। आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेळ लागले होते। भरपूर पैसे कमावून वेळेआधीच निवृत्ती होण्याची मी स्वप्ने पाहू लागले होते। माझे पती मायकल हे देखील याच मार्गाने गेले। आम्हा दोघांची कुटुंब अतिशय कष्टाळू आणि कामसू होती। उत्पन्न मर्यादित असलं तरी काम हाच आमचा मंत्र होता। मायकल द्विपदवीधर झाले। त्यांनी अभियांत्रिकाची पदवी मिळवली, त्यानंतर कायद्याची। पेटंटच्या कायद्यात विशेष तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टनमधील एका विख्यात कंपनीनं त्याला बोलवून घेतलं। आता त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होतं। उत्तम कारकिर्दी आणि वेळेआधी निवृत्ती। आम्हा दोघांचीही कारकिर्दी उत्तम सुरू होती। आम्ही त्या दृष्टीने यशस्वी असलो तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं। निवृत्तीनंतरची आर्थिक तज्जीव करण्याआधी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या, वरचे हुद्दे मिळवत गेलो, तरीही आमच्या संचयात जी काही भर पडत होती ती आमच्याच पैशांची होती। आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे। आमची तिन्ही मुले अगदी सद्गुणी, दोघेजण माध्यमिक विद्यालयात आहेत तर एक शाळेत जायला लागलाय। आपल्या मुलांना उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी आमची धडपड सुरू असते। त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो। 1996 साल होतं। एके दिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी परतला। त्याला सारं काही नीरस वाटत होतं। अभ्यासाचा प्रचंड कंटाळा आला होता। जे माझ्या आयुष्यात कधीही उपयोगी पडणार नाही त्याच्या अभ्यासात मी वेळ का घालवला, असा त्याचा साधा प्रश्न होता। मी चटकन उत्तर दिलं, तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही। मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणार नाही, श्रीमंत मात्र नक्कीच होईन, त्याने उत्तर दिलं। तू जर पदवीधर झाला नाहीस तर तुला चांगली नोकरीही मिळणार नाही, आणि तुला नोकरी मिळाली नाही तर तू श्रीमंत कसा होशील? माझ्या प्रश्नात आईच्या काळजीची छटा होती। माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला। त्याने कंटाळल्याने मान हलवली, जरा वेळ खाली पाहत राहिला। आमचं हेच संभाषण याआधी अनेकदा झालं आहे। पुन्हा एकदा माझा आईचा सल्ला ऐकताना त्याने कान बंद करून घेतले होते। त्याची इच्छाशक्ती तेवढीच जबरदस्त आहे, आणि हे सार असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे। माझं बोलणं झाल्यावर त्याने मान वर केली आणि म्हणाला, आई, ही मला मिळणारी व्याख्यानाची नांदी होती। आई, काळाबरोबर चालायला शिक, जरा आजूबाजूला पहा। ही श्रीमंत मंडळी त्याने घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात। मायकल जॉर्डन आणि मॅनोनाकडे पहा। हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवट ठेवलेल्या बिल गेट्स उदाहरण घे। त्यांनीच मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि तिशीत असताना ते अमेरिकेचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत। त्या बेसबॉलच्या खेळाडूवर तर मानसिकरित्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे, तरीही तो वर्षाला $40 लाख कमावतो। त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली। मला माझे आईवडील जो सल्ला देत होते तेच मी माझ्या मुलाला सांगत होते। आजूबाजूचं जग कितीही बदललं तरी सल्ला कायम तोच राहिला। उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होताच असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलाच्याच जास्त लवकर लक्षात आलं होतं। आई, तो पुढे बोलू लागला, मी काय तू आणि डॅडी एवढं कष्ट करणार नाही। तू खूप पैसे मिळवतेस, आपण खूप मोठ्या घरात राहतो, माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हेही खरं आहे। पण मी जर तुला सल्ला ऐकला तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल। कर भरण्यासाठी खूप कष्ट करायचे
आणि शेवटी कर्ज फेडतच बसायचं. आता तर नोकरीचीही श्वासवस्ती नसते. कंपन्यामध्ये नोकर कपात असते. त्याला डाऊन सायझिंग किंवा राईट सायझिंग अशी नाव दिली असतात. हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागलीस तेव्हा तुला मिळणाऱ्या पगार एवढा पगारही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे पहा, त्यांनाही आता पूर्वीसारखं उत्पन्न मिळत नाही. मला हेही माहीत आहे की मी निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षिता योजना किंवा निवृत्ती वेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तरं हवी आहेत. त्यांचं बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नांची नवी उत्तरं शोधायची होती. माझ्या आईवडिलांनी दिलेला सल्ला 1945 पूर्वी जन्मलेल्यासाठी उपयुक्त असेलही कदाचित, पण वेगानं बदलणाऱ्या या जगात जन्मलेल्यासाठी तो अनर्थकारक ठरू शकतो. आता मी माझ्या मुलांना शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा असं सांगू शकत नाही. आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्यानं विचार करायला हवा, हेही मला जाणवलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात, याची मला एक आई आणि अकाउंटंट म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षे पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट कार्ड आलेली नसतात, पण त्यांना आर्थिक विषयांची काही जाण नसते. पैसे कसे गुंतावेत किंवा ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते हेही त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबतचं ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊच शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचतीपेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. अशा वेळी हे ज्ञान आवश्यकच ठरतं. माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकला होता. त्याचा कर्जाचा आकडा बुटला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारी क्रेडिट कार्ड नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थविषयक प्रशिक्षण देऊन शकेल अशा अभ्यासक्रमांचा शोध सुरू केला. एके दिवशी माझ्या पतीनं मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, माझ्यासमोर रॉबर्ट कियोसाकी नावाचे एक गृहस्थ बसलेले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचं पेटेंट घेण्यासाठी आले आहेत. मला वाटतं तू ज्याच्या शोधात होतीस ते सापडलं आहे. तू त्यांना भेट. रॉबर्ट कियोसाकी हे कॅश फ्लो नावाचा एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलना ती संकल्पना प्रचंड आवडली. आम्ही दोघांनीही त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्याच्याच प्रयोगी शाळेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या 19 वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेले. या प्रशिक्षणात 15 जण सहभागी झाले होते. आमचे 3 गट करण्यात आले. माईकचं म्हणणं अगदी योग्य होतं. मी ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या शोधात होते ते मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक व्यापारासारखा बोर्ड होता. त्याच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा असे 2 मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता रॅट रेस आणि बाहेरच्या बाजूच्या मार्गाला फास्ट ट्रॅक असं नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांना मार्ग होता. एकदा बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट रॅट रेसबद्दल सांगू लागले. तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलाचा जन्म होतो. तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी मिळाली की त्याचे आईवडील कृतकृत्य होतात. आता सारं काही ठरल्याप्रमाणे घडत जातं. तो पदवीधर मुलगा मग चांगल्या आणि सुरक्षित नोकरीचा शोध घेऊ लागतो. तो सैन्यात जातो, सरकारी नोकरीत जातो, डॉक्टर होतो किंवा वकील होतो. नोकरी मिळाली की त्याच्या हाती पैसा खेळू लागतो. त्याचबरोबर बरीच क्रेडिट कार्डही हाती पडतात आणि मग सुरू होतो खरेदीचा सिलसिला, जर तो अजूनपर्यंत सुरू झालेला नसला तर. खर्च करण्यासाठी हाती पैसा असल्यामुळे ही मुलं इतर तरुण मुले नेहमी जिथं दिसतात तिथेच जाऊ लागतात. अनेक जण भेटतात, मैत्री निर्माण होते, एखादी मुलगी भेटते, प्रेम जुळतं, काही वेळा लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. 2 प्रेमी जीव एक झालेले असतात. त्या दोघंही नोकरी करणारे असतात, त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग ते घर, गाडी, TV वगैरे गोष्टी खरेदी करण्यात ठरवतात आणि तशी करतातही. एखाद्या मोठ्या सहलीला जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं, मग तेही होतं.
मुलाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशाची गरज भासू लागते. या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपलं करिअरही तितकं महत्त्वाचं वाटत असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी यासाठी आता ते दुप्पट काम करू लागतात. त्याचवेळी दुसरं अपत्यही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं. त्यांना मोठं घर हवं असतं. अधिक पैसे मिळवण्यासाठी ते कामाला वाहूनच घेतात आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी होतात. वाढत्या गरजेमुळे अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी किंवा बढतीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रमही करतात. त्याचं फळ मिळतं, पगार वाढतो. उत्पन्न वाढलं की प्राप्ती कर, मिळकत कर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करांमध्ये वाढ होते. त्यांना मोठा पगार मिळतो खरा, पण तो कुठं जातो हे त्यांनाही कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि वानसामनाही आणतात. आता मुलं 5-7 वर्षाची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी यांना सतवू लागते. मुलाचं शिक्षण आणि आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज वाटू लागते. सुमारे 35चं हे दाम्पत्य आता रॅट रेसमध्ये अडकतं. आता ते कंपनीच्या मालकांसाठी वेगवेगळे कर भरण्यासाठी, सरकारासाठी, घराचे आणि क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी आणि बँकेसाठी काम करतात. तेही आपल्या मुलांना तोच खूप अभ्यास करून उत्तम गुणांनी पदवी मिळवण्याचा आणि सुरक्षित नोकरी शोधण्याचा सल्ला देतात. ते आपल्या आयुष्यात पैशाविषयी काहीच ज्ञान मिळवत नाहीत. आयुष्यभर फक्त कष्ट करत राहतात. त्यांची मुलंही त्याच मार्गाने जातात. यालाच रॅट रेस म्हणतात. रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी अकाउंटिंग आणि गुंतवणूक हे विषय पक्के करायला हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात या दोन्ही विषयावर प्रभुत्व मिळवणं अवघड आहे. रॉबर्ट यांनी हा विषय मौजेचा आणि गमतीचा बनवला होता. याचं सर्वोत्तम असलेल्या अकाउंटिंग कंपनीत काम केलेल्या आणि CA शिक्षण घेतलेल्या मलाही कौतुक वाटलं. त्यांनी या साऱ्या गोष्टी त्या खेळामध्ये इतक्या बेमालूमपणे दडवल्या होत्या की खेळ सुरू केल्यानंतर काही वेळातच आम्हाला आपण काहीतरी शिकत आहोत हे विसरून गेलो. आता आम्ही सारे अगदी मन लावून त्या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तो खेळ खरंच मस्त होता. आम्ही खरोखर धमाल केली. एवढंच नाही तर मी आणि माझी मुलगी आजपर्यंत ज्या विषयावर साधं बोलतही नव्हतो त्याविषयी चर्चा करू लागलो. अकाउंटंटचं असल्यामुळे मला खेळाचा भाग असले इन्कम स्टेटमेंट आणि आर्थिक ताळेबंद हे दोन्ही भाग सहज पूर्ण करता आले. त्यामुळे मला माझ्या लेकीला आणि खेळातल्या सहकाऱ्यांना ते समजावून सांगता आले. त्यांना या गोष्टी समजत नव्हत्या. त्या दिवशी रॅट रेसमधून मी एकटीच बाहेर पडले. जवळजवळ 3 तास तो खेळ सुरू होता आणि मला बाहेर पडण्यासाठी फक्त 50 मिनिटं लागली. माझ्या गटात एक उद्योगपती, एक बँकर आणि एक कॉम्प्युटर प्रोग्रामर असे तिघे होते. या तिघाचं अकाउंटिंग आणि गुंतवणूक या विषयाचं ज्ञान अगदी तोडकं होतं आणि त्याचा मला खरंच त्रास झाला. ते आपापल्या आयुष्यात आर्थिक बाबी कशा हाताळत असतील याचं मला आश्चर्य वाटलं राहिलं. माझ्या 19 वर्षाच्या मुलीलाही या गोष्टी समजत नव्हत्या. तिचं वय पाहता ही गोष्ट मान्यही होणार होती, पण हे तिघे तिच्या दुप्पट वयाचे होते. रॅट रेसमधून बाहेर पडल्यानंतर उरलेले 2 तास मी माझी लेक आणि या तिघांचा खेळ पाहत होतो. ते फासे टाकत होते आणि गुणांचा फलक सरकवत होते. या मोठ्या माणसांना अकाउंटिंगचा गंधच नव्हता. याचं मला दुःख होतं असलं तरी ते शिकण्याचा प्रयत्न करत होते. ही गोष्टही आनंददायी होती. त्यांना इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंद यांच्यातील नातेसंबंध समजत नव्हता. ते जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करत तेव्हा त्या व्यवहाराचा त्यांच्या मासिक कॅश फ्लोवर होणारा परिणामही त्यांच्या लक्षात येत नव्हता. केवळ शाळेत हे विषय न शिकवल्यामुळेच लाखो लोकांना हे असं झगडावं लागत असं मला वाटत होतं. ते खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यांना जिंकायचं आहे यातच सारं काही आलं अशी मी तेवढ्यापुरती समजूत काढली. खेळ संपल्यानंतर रॉबर्टन आम्हाला त्याविषयी चर्चा करण्यासाठी 15 मिनिटे दिली. माझ्या गटातल्या उद्योगपतीला हा खेळ काही आवडला नव्हता. या गोष्टी मला माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी मी अकाउंटंट, बँकर आणि वकिलाची नेमणूक करेल असं त्यांचं म्हणणं होतं. त्याला रॉबर्टनने उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना जर या साऱ्याची माहिती आहे असं तुम्हाला वाटतं तर तुमच्या माहितीतले किती अकाउंटंट, बँकर, वकील, शेअर दलाल, रिअल एस्टेट एजंट श्रीमंत आहेत? त्यांना याबाबत माहिती आहे. ते हुशारही आहेत पण श्रीमंत नाहीत. हा मूलभूत फरक आहे. श्रीमंत लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे तो आपल्याला कधीच शिकवत नाहीत. त्यामुळेच तर आपण या मंडळीचा सल्ला घेत असतो. एखाद्या दिवशी तुम्ही गाडीने कुठेतरी जात असता आणि वाहतुकीची कोंडी होते.
तुम्ही अडकून पडता. त्या कोंडीमध्ये अडकलेला तुमचा बँकर आणि वकीलही तुम्हाला दिसतो. यातच सारं आलं. कॉम्प्युटर प्रोग्रामरलाही हा खेळ पटलेला नव्हता. तो म्हणाला, मी या साऱ्या गोष्टी शिकवणार, एखादं सॉफ्टवेअर विकत घेईल. बँकर मात्र खुश होता. तो म्हणाला, या खेळातला अकाउंटिंगचा भाग मी महाविद्यालयात शिकलो होतो. फक्त त्याच्या व्यवहाररचना व व्यवहाराचा कसा उपयोग करायचा हे माहीत नव्हतं. आता मला ते समजलं आहे. या रॅट रेसमधून मला बाहेर पडायचंच आहे. माझ्या मुलीची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती आणि मला ती सर्वात जास्त भावली. ती म्हणाली, मला हे सारं शिकताना खूप मजा आली. पैसा कसा काम करतो आणि त्याची गुंतवणूक याविषयी खूप शिकता आलं. आता मी माझा व्यवसाय निवडू शकते. आता मी जे काही निवडणार आहे ते माझ्या आवडीने निवडीने. नोकरीची शाश्वती, त्याचे फायदे किंवा पगार यासाठी मी निवड करणार नाही. हा खेळ ज्याचं शिक्षण देतो आहे ते मी शिकेल तर मला ज्यात आनंद वाटतो, मनापासून जे आवडतं ते करण्यासाठी स्वातंत्र्य असेल. काही उद्योगांना मनुष्यबळ हवं आहे म्हणून मी नोकरी करणार नाही. मी जर हे सारं शिकलं तर माझ्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षिततेची काळजी करण्याचं मला कारण नाही. खेळ आणि त्यानंतरची चर्चा संपल्यानंतर पुन्हा थांबून रॉबर्ट यांच्याशी बोलणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भेटण्याचं ठरवलं. हा खेळ खेळणाऱ्यांची आर्थिक बुद्धिमत्ता वाढावी हा त्यामागचा उद्देश असल्याचंही माझ्या लक्षात आलं. याचे पुढचे आराखडे समजून घेण्यासाठी मीही उत्सुक होते. आम्ही भेटलो. आम्ही समविचारी असल्याचंही तेव्हा जाणवलं. आम्ही खेळ, नाटक, हॉटेल्स, सामाजिक, आर्थिक अशा साऱ्या विषयावर बोललो. बदलत्या जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. बहुतेक अमेरिकनांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काहीच बचत केली नाही. ज्यांनी केली आहे ती पुरेशी नाही. सामाजिक सुरक्षितता आणि वैद्यकीय योजना कशा दिवाळखोर झाल्या आहेत यावरही आम्ही बराच वेळ बोललो. आपली मुलं 7.5 कोटी लोकांच्या निवृत्ती वेतनासाठी कर भरणार आहेत. निवृत्ती वेतन योजनावर अवलंबून राहणं किती जोखमीचं आहे या गोष्टींची लोकांना जाणीवच नाही. अमेरिका आणि जगभरच आहेरे आणि नाहेरे या गटातील वाढत जाणारी दरी याचीही रॉबर्ट यांना चिंता वाटत होती. स्वशिक्षण घेतलेल्या, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला, जगभर फिरलेला हा उद्योजक वयाच्या 47व्या वर्षीच निवृत्त झाला होता. मला माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत होती. तसंच रॉबर्ट यांनी वाटत होतं. जग ज्या झपाट्यानं बदललं आहे ते बदललं शालेय शिक्षणात दिसत नाही हेही त्यांना खटकत होतं. आपली ही प्राचीन प्रशिक्षण पद्धती मुलांच्या आयुष्यातील बरीच वर्षे वाया घालवते आहे, ज्याचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यात होणार नाही. असे बरेच विषय ते शाळा आणि महाविद्यालयात शिकतात जे जग अस्तित्वातच नाही त्याला तोंड देण्याची तयारी ते या साऱ्या वर्षामध्ये करत असतात, असं त्यांचं ठाम मत होतं. शाळेत जा, खूप अभ्यास करा, महाविद्यालयात जा, पदवी मिळवा आणि सुरक्षित नोकरी शोधा हा सर्वात जुना आणि वाईट सल्ला आहे. तो आईवडीलच देत असतात. तुम्ही आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील घटना बारकाईनं पाहिल्यात तर तुम्हालाही माझ्या इतकीच काळजी वाटेल. ते सांगत होते, तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर त्यांनी जुन्या नियमाप्रमाणे खेळणं चुकीचं आहे, असं त्यांचं मत होतं. जुने नियम? मी प्रश्न केला. या खेळाचे माझ्यासारख्या लोकांचे नियम वेगळे आहेत. मी तुमचे नियम वापरत नाही. उदाहरण देतो. एखादी कंपनी नोकर कपातीची घोषणा करते तेव्हा काय होते? लोकांना कामावरून काढलं जातं, कुटुंब दुखावली जातात, बेरोजगारी वाढते. मी उत्तर दिलं, बरोबर, पण शेअर बाजारात काय चित्र दिसतं? अशी घोषणा झाली की कंपनीच्या शेअरचा भाव वधारतो. कंपनीनं मनुष्यबळावरचा खर्च कमी केला की शेअर बाजार त्याचं स्वागत करतो. माझं उत्तर होतं, अगदी बरोबर. ते म्हणाले, शेअरच्या किमती वाढल्या की माझ्यासारखे भागधारक श्रीमंत होतात. यालाच मी वेगळे नियम म्हणतो. नोकर कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं, पण त्याचवेळी मालकांचा आणि भागीदारकांचा फायदा होतो. ते काही नोकर आणि मालकाबदला फरक सांगत नव्हते. ते आपल्या आर्थिक परिस्थितीवरचा, आपल्या आयुष्यावरचा ताबा आपल्याच हाती ठेवण्याबाबत बोलत होते. पण हे का घडतं हे लोकांना समजत नाही. हे न्याय नाही एवढंच त्यांना समजतं. मी म्हणाले, म्हणूनच तर शाळेत जाऊन चाकोरीतील शिक्षण घ्या हा सल्ला मूर्खपणाचा आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून पदवीधर झालेली मुलं बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरतील, श्रीमंत होतील असं समजून मूर्खपणाचा आहे. प्रत्येक मुलाला या अशा शिक्षणाची गरज आहे. वेगळं शिक्षण आणि त्याचे वेगळे नियम मुलांना समजायला हवेत. ते कळकळीने सांगत होते.
श्रीमंत लोकांचे पैशाचे नियम वेगळे आहेत आणि उरलेल्या 95% लोकांचे वेगळे आहेत. यातले 95% नियम घरी आणि शाळेतच शिकवले जातात. म्हणूनच मुलांना खूप शिक आणि चांगली नोकरी शोध हा सल्ला देणं धोक्याचं आहे. मुलांना उच्च दर्जाच्या आणि आधुनिक शिक्षणाची खूप गरज आहे. सध्याची शिक्षण पद्धती देत नाही. शाळेत किती कॉम्प्युटर्स आहेत किंवा शाळा किती खर्च करते याविषयी मला काहीच घेणं देणं नाही. मुळात ज्याविषयी मला शाळेला, शिक्षकांना आणि पालकांनाच माहीत नाही त्यांचं प्रशिक्षण ते देणार तरी कसं? हे असं असेल तर जे विषय शाळेत शिकवले जात नाहीत ते पालकांनी मुलांना कसे शिकवावेत? मुलांना अकाउंटिंग हा विषय कसा शिकवावा? पालक म्हणून ते स्वतःच जोखीम घेण्याच्या विरोधात असतील तर मुलांना गुंतवणूक करण्याचे शिक्षण कसं देतील? मी माझ्या मुलांना तरी सुरक्षित खेळण्याऐवजी चालाखीनं खेळायला शिकवलं पाहिजे ते सांगत होते. पालकांची जर ही स्थिती आहे तर आपण इतका वेळ ज्या गोष्टीवर चर्चा करत होतो त्या या पालकांना समजावून कशा सांगता येतील? त्यांना त्या फारच सोप्या करून सांगायला हव्यात. ते कसं करायचं मी विचारलं. कुठे आहे? माझ्या संगणकात बरीच वर्षे लिहिलो आहे. मी तुकड्या तुकड्यानं लिहिलो. सारं पुस्तक तसंच तुकड्यामध्ये आहे. ते तुकडे मी जोडलेले नाहीत. माझं दुसरं पुस्तक बेस्ट सेलर ठरल्यानंतर मी लिहायला सुरुवात केली. पण ते अजूनही अपूर्ण आहे. अजून तुकड्यामध्येच आहे त्यांनी सांगितलं. खरंच ते पुस्तक तुकड्या तुकड्यामध्येच होतं. ते सारे भाग वाचताना मला जाणवलं की याचं खूप छान पुस्तक होईल. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत तर त्याची खूपच आवश्यकता आहे. मग त्या पुस्तकाचं आम्ही दोघांनी मिळून लेखन करावं असं ठरलं. आताच्या परिस्थितीत एखाद्या मुलाला आर्थिक बाबींची किती माहिती असावी मी विचारलं. ते सर्वस्वी त्या मुलावर अवलंबून आहे त्यांनी उत्तर दिलं. आपण श्रीमंत व्हायचं आहे असा निश्चय त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांना श्रीमंत होण्याचा ध्यासच लागला होता. एका बाबतीत ते सुदैवी होते. त्यांच्या वडील सन्मानानं व्यक्तिमत्व श्रीमंत होते आणि मार्गदर्शन करायलाही तयार होते. रॉबर्ट म्हणाले, शिक्षण हा यशाचा पाया आहे. ज्याप्रमाणे शैक्षणिक कौशल्य महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे आर्थिक आणि संवादाचं कौशल्यही महत्त्वाचं आहे. पुढे येणारी कथा ही रॉबर्ट यांच्या 2 वडिलांची कथा आहे. त्यातले एक श्रीमंत तर दुसरे गरीब आहेत. त्यांनी आयुष्यभरात जे कमावलं ते इथं पाहायला मिळतं. या दोन्ही डॅडमध्ये असलेली तफावत आपल्या पुढे महत्त्वाचे चित्र उभं करते. हे पुस्तक मी संपादित केलं आहे, नीट जुळवलं आहे. अकाउंटंट लोकांनी हे पुस्तक वाचताना आपलं पुस्तकी ज्ञान थोडा वेळ बाजूला ठेवून रॉबर्ट यांनी मांडलेल्या तात्विक भूमीकडे मोकळ्या मनानं पाहावं. काही बाबतीत ते अकाउंटिंगच्या मूल तत्वांच्या व त्यांना आव्हान देत असले तरी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय कसे घेतो याचं यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. आपण जेव्हा मुलांना शाळेत जा, अभ्यास करा आणि चांगली नोकरी मिळवा असा सल्ला देतो तेव्हा तो आपल्या जुन्या दृष्टिकोनातून दिलेला असतो. त्या दृष्टीनं तो योग्यही असतो. मी जेव्हा रॉबर्ट यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या काही कल्पना ऐकून मलाही धक्काच बसला होता. मुळात त्यांचं संगोपन 2 डॅडनं केलं. त्यामुळे त्यांच्यापुढे 2 ध्येय होती आणि ती गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे संस्कारही झाले होते. उच्च शिक्षित डॅडने त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्याचा तर श्रीमंत डॅडने एखाद्या कंपनीचा मालकच होण्याचा सल्ला दिला. या दोन्ही मार्गावरून जाण्यासाठी शिक्षण आवश्यकच होतं. फक्त अभ्यासाचे विषय वेगवेगळे होते. उच्च शिक्षित डॅडने त्यांना हुशार आणि चुणचुणीत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर श्रीमंत डॅडनं अशा माणसांना हेरून कामावर कसं ठेवायचं हे शिकवलं. 2 वडील असल्यामुळे त्यांना काही प्रश्नांनी तोंड द्यावे लागलं. त्यांचे जन्मदाते वडील हवाई राज्याचे शिक्षण खात्याचे अधिकारी होते. रॉबर्ट 16 वर्षाचे असताना त्यांनाही उत्तम गुण मिळाले नाहीत तर उत्तम नोकरी मिळणार नाही ही धमकी देण्यात आली होती. अर्थात त्यांच्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही कारण त्यांनी आपला मार्ग आधीच ठरवला होता. त्यांना नोकरी करायची नव्हती, मालक व्हायचं होतं. शाळेच्या सल्लागारांनी जर चिकाटीनं प्रयत्न केले नसते तर रॉबर्ट महाविद्यालयाची पायरीही चढले नसते. त्यांना आपली मालमत्ता वाढवण्याची घाई झाली होती. अर्थात या महाविद्यालयीन शिक्षणाचा फायदाच झाला असता असं ते कबूल करतात. या पुस्तकातील काही कल्पना काही पालकांना अगदी मुलगामी तर काहींना ओढून ताणून आणल्यासारख्या वाटतील. काही पालकांना आपल्या मुलांना शालेय शिक्षण देणंही अवघड होत चाललं आहे. तरी देखील या बदलत्या काळात पालक म्हणून आपणही धाडसी कल्पनांना समोर जायला हवं. मुलांना नोकरी करण्यासाठी उत्तेजन देणं
म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त कर भरण्याचा सल्ला देणंच आहे. शिवाय निवृत्ती वेतनाची खात्रीच नाही. आपल्या खर्चातील सर्वात मोठा खर्च करांचाच असतो, हे सगळ्यांना मान्य व्हावं. बहुतेक जण जानेवारी ते मे हे महिने कर भरण्यासाठीच काम करतात. म्हणूनच आपल्याला नव्या कल्पना हव्या आहेत आणि हे पुस्तक ती गरज भागवतं. रॉबर्ट असं म्हणतात की श्रीमंत लोक आपल्याला मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवतात. ते त्यांना घरीच बोलताना जेवताना शिकवत असतात. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटणारही नाही, तरी देखील तुम्ही हे पुस्तक वाचत आहात म्हणून मी तुमची आभारी आहे. मी तुम्हाला आणखी काही सांगू इच्छिते. उत्तम गुण आणि चांगली नोकरी हा सल्ला आता जुना झाला आहे. एक आई आणि CA म्हणूनही मला हेच वाटते. आपल्या मुलांना आपणच आधुनिक सल्ला द्यायला हवा. नव्या कल्पना आणि नवीन प्रशिक्षण पद्धती ही आपली आजची गरज आहे. उत्तम नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा हे सांगतानाच एखाद्या गुंतवणूक संस्थेचे मालक व्हा हे सांगणंही काहीही वाईट नाही. हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त ठरेल असं एक आई म्हणून मला विश्वास वाटतो. परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला तर त्यात काहीच अशक्य नसतं. हे साऱ्यांना समजावं असं रॉबर्टांना वाटतं. तुम्ही आज एखाद्या इमारतीची देखभाल करण्याचं काम करत असाल, माळीकाम करत असाल किंवा अगदी बेकार असाल, तर ही अर्थविषयक शिक्षण घेण्याची क्षमता सगळ्यामध्येच असते. ज्यांना यामध्ये रस वाटतो त्यांनाही हे शिकवता येतं. आर्थिक हुशारी ही आपलीच मानसिक कार्यपद्धती आहे. तिचा वापर करून आयुष्य बदलून टाकता येतं, प्रश्न सोडवता येतात. आपण आज जागतिक आणि औद्योगिक बदलांना सामोरे जात आहोत. असे बदल आपण पूर्वी कधीच पाहिले नव्हते. नेमकं भविष्य स्पष्टपणे पाहण्याची शक्ती कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की घडणारे आणि घडू पाहणारे बदल आपल्या अनुभवाच्या पलीकडचे आहे. काहीही घडलं तरी आपल्यासमोर 2 पर्याय असतील. सुरक्षित खेळा किंवा स्वतःची आणि मुलांची आर्थिक बुद्धिमत्ता जागृत करून हुशारीने खेळा. तर मित्रांनो, ही झाली प्रस्तावना. याच्यानंतर आपण चॅप्टर 1ला सुरुवात करणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.